Good morning, students. I am Mr. Jayara Patil, speaking from Indirabai Lalwani Junior College. I am your English teacher. So, during our last period, we have started the fourth section of our textbook, that is English novel. And in that section, we have started already a novel, To Sir with Love. So far, we have completed introduction to the author, some major and minor characters, and now we have just started during our last period summary of the novel. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या पिरियडमध्ये आपण आपल्या क्रमिक पुस्तकामधला इंग्रजीच्या पुस्तकामधलं टू सर विथ लव ही कादंबरी आपण पाहत होतो. तर पुन्हा एकदा आता आय वुड लाईक टू रीड द समरी ऑफ द नॉवेल वर्ड बाय वर्ड, सेंटेन्स बाय सेंटेन्स. नाउ सी युअर टेक्स्टबुक. सी ऑन पेज नंबर 179. 179 पानावर बघा समरी ऑफ द नॉवेल दिलेली आहे. आता ही समरी आपल्याला पूर्ण डिस्कस करायची आहे, चर्चा करायची आपल्याला त्याची. पॉईंटनुसार आपण जातो आहोत. पहिले आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी लेखकाची माहिती बघितली, त्याच्यानंतर मुख्य पात्र बघितले, म्हणजेच मेजर आणि मायनर कॅरेक्टर्स आपण त्यातले बघितलेले. आता मात्र आपण काय बघतो आहोत, समरी ऑफ द नॉवेल आहे. नाउ आय वुड लाईक टू स्टार्ट द समरी ऑफ द novel. To Sir with Love is a work of fiction based on the life of author. So, this novel is based on the real life of author, and that's why we can say that this is an autobiographical novel. Autobiographical novel means that novel which is based on the own character of a author or a novelist. विद्यार्थी मित्रांनो, टू सर विथ लव ही एक काल्पनिक असं कार्य आहे किंवा काल्पनिक असं पुस्तक आहे. आता ते जरी काल्पनिक असलं तरी आपल्या लेखक जे आहेत E.R. ब्रेथवेट यांच्या ओरिजिनल जीवनावर आधारित ते आहे. E.R. ब्रेथवेट, द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. आता आपल्या कादंबरीमधलं E.R. ब्रेथवेट यांचं पात्र रंगवलेलं आहे. आता बघा, रिकी ब्रेथवेट म्हणून आपल्या मेजर कॅरेक्टरमध्ये जे दिलेले आहेत रिकी ब्रेथवेट इज नन अदर दॅन मिस्टर E.R. ब्रेथवेट हिमसेल्फ. आता आपल्या मुख्य पात्रांची जी लिस्ट आपण बघितली त्याच्यामध्ये रिकी ब्रेथवेट नावाचं कॅरेक्टर दाखवलेलं आहे बघा. आणि हे जे रिकी ब्रेथवेट नावाचं कॅरेक्टर आहे ते म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नसून कोण आहेत ते तर आपले स्वतः लेखक आहेत. आणि हे जे लेखक होते बघा त्यांचीच माहिती आहे. आता रिकी ब्रेथवेटची माहिती जी दिलेली आहे आपल्या नॉवेलमध्ये ती म्हणजे आपल्या E.R. ब्रेथवेट यांची माहिती आहे. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. आता हे जे E.R. ब्रेथवेट होतं यांचं जर आपण ओरिजिनल लाईफ जर आपण बघितलं तर ते कुठे इंजिनियर होते ते व्यवसायाने आणि एका ऑइल कंपनीमध्ये ते कामाला होते. ही सर्व्ड इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. Again we can say that during the war period, whether it is the First World War or Second World War, Mr. E.R. Braithwaite served in the Royal British Air Force. आता या ठिकाणी E.R. ब्रेथवेट यांची माहिती आपल्याला मिळते की रॉयल ब्रिटिश एअरफोर्स, आता एअरफोर्समध्ये ते काम करत होते. आफ्टर द वॉर, बीइंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. बट after the ending of the war, what to do, that was the major question before Mr. E.R. ब्रेथवेट. आता जोपर्यंत युद्धाचा पिरियड होता तोपर्यंत त्यांनी ब्रिटिश रॉयल फोर्समध्ये किंवा रॉयल एअरफोर्समध्ये त्यांनी काम बघितलं एक ब्लॅक माणूस म्हणून, ब्लॅक पर्सन म्हणून. परंतु वंशाने ते ब्लॅक असल्यामुळे किंवा रंगाने ते ब्लॅक असल्यामुळे युद्धाचा कालखंड संपल्यानंतर काय करावं, एम्प्लॉयमेंटची समस्या त्यांच्यासमोर निर्माण झाली की आता युद्ध तर संपलं, आता बाहेरच्या जगामध्ये आपल्याला जायचं आहे,
परंतु आता नेमकं कुठला जॉब स्वीकारावा ही एक मोठी समस्या त्यांच्यासमोर होती. ॲज अ लास्ट रेसॉर्ट मीन्स अटेम्प्ट, शेवटचा पर्याय म्हणून, शेवटचा प्रयत्न म्हणून. ॲज अ लास्ट रेसॉर्ट ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. आता युद्ध संपलं, बाहेरच्या जगामध्ये ते आले तिथून एअरफोर्समधून, आणि मग त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून अनेक व्यवसाय त्यांनी शोधले, परंतु केवळ ब्लॅक असल्यामुळे, रंगाने काळे असल्यामुळे त्यांना कुठेही जॉब मिळाला नाही. आणि एक शेवटचा प्रयत्न म्हणून मग त्यांनी कुठे ॲप्लिकेशन केलं, कुठे नोकरीसाठी अर्ज केला, तर एका शाळेमध्ये शिक्षक बनण्यासाठी त्यांनी अर्ज केला. सरप्रायझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीनस्लेट स्कूल in London's East End and is set to teach the senior classes of the school. It was a surprising thing for the other people how a black person can get a job in a white people's school. आता एक आश्चर्य वाटलं त्यांना की आपण युद्ध संपल्यानंतर बाहेर आलो, एअरफोर्समधून बाहेर आल्यानंतर आपण अनेक ठिकाणी ॲप्लाय केला, ॲप्लाय बट नो रिप्लाय अशी त्यांची परिस्थिती होती. परंतु त्यांनाही आश्चर्य वाटलं की आपल्यासारख्या रंगाने काळ्या असलेल्या माणसाला लंडनच्या म्हणजेच गोऱ्या लोकांच्या शाळेमध्ये जॉब मिळतो याचं त्यांना आश्चर्य वाटलं. आणि तिथे त्यांना जॉब मिळाला त्या शाळेमध्ये. आणि त्या शाळेमध्ये जॉब मिळाल्यानंतर त्यांच्याकडे कोणते वर्ग आले? सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. शाळेतले जे सिनियर स्टुडंटचे वर्ग होते ते त्यांच्याकडे आले. जसं आपल्याकडे 11वी आणि 12वी म्हणजे सिनियर, 11वी म्हणजे ज्युनियर असा जो प्रकार असतो तो त्याही शाळेमध्ये होता. आणि सिनियर विद्यार्थ्यांना ते शिकवायला लागलं. व्हाईल रीडिंग द नॉव्हेल वी हॅव टू अंडरस्टँड दॅट द टाईम पिरियड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज अ फॅक्ट. सो हियर वी हॅव टू थिंक दॅट while reading this novel we have to think about the period, that is time, in which the story is set. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला आपण नॉवेल वाचतो त्यावेळेला आपल्याला काय समजून घ्यायला पाहिजे तर टाईम पिरियड इन विच स्टोरी टेक्स प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या कालखंडामध्ये ज्या वेळेला ही कथा घडलेली आहे तो कालखंड, ती वेळ समजून घेणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. Braithwaite finds that even though he considers himself British and has served in Royal Air Force, RAF means Royal Air Force, the English do not consider him to be one of them. Now we can say that after joining the school, Braithwaite finds that even though he considers himself British, because actually he was a West Indian, but now he has to work in a school in London. And that's why he considers himself British. But though he was considering himself British, but the English do not consider him to be one of them. आता त्या शाळेमध्ये जॉब स्वीकारल्यानंतर त्यांना असं आढळलं किंवा असं त्यांच्या लक्षात आलं की आपण स्वतःला, आता या शाळेमध्ये आपल्याला जॉब मिळालेला आहे, आपण स्वतःला त्या ठिकाणी ब्रिटिश समजत आहोत, परंतु आपल्या शाळेतील जे काही इतर लोक आहेत ते मात्र आपल्याला ब्रिटिश समजायला तयार नाही. कारण त्या ठिकाणी काळा आणि गोरा हा जो प्रेज्युडाईस होता, पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन होता, तो त्यांना अनुभवायला मिळाला. आपण स्वतःला ब्रिटिश समजतो परंतु इथले इतर लोक आपल्याला ब्रिटिश समजत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. धिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड colonialism as well as about his white students. Obviously, he regards himself inferior to other people. आता ज्या वेळेला त्यांना असं आढळलं की आपण स्वतःला इंग्लिश म्हणतो, इंग्लिश समजतो, परंतु इथले लोक आपल्याला इंग्लिश समजायला तयार नाही किंवा त्यांच्यासारखं समजायला तयार नाही, त्यावेळेला कोलोनियलिझम, वसाहतवाद ज्याला आपण म्हणतो, कारण आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी भारतात आल्यानंतरही त्यांनी वसाहती स्थापन केलेल्या होत्या आणि म्हणून वसाहतवाद एक प्रकारचा सामाजिक वाद किंवा या वाईट त्यांचे जे कारण ते आता इंग्लंडच्या शाळेमध्ये शिकवत होते, साहजिकच मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स वेअर बिलॉंग्स टू व्हाईट क्लास. म्हणजेच आता ज्या शाळेमध्ये ते शिकवत होते त्यांचे जे विद्यार्थी होते ते काही काळे विद्यार्थी नव्हते रंगाने, ते सगळे, आता लंडनचा वर्ग म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सगळे व्हाईट स्टुडंट्स होते. आणि म्हणून स्वतःला कुठेतरी कनिष्ठतेची भावना आपल्या ब्रेथवेट या शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली. साहजिकच आहे,
ते स्वतःला इंग्लिश समजायचे, परंतु इतर लोक त्यांना समजू शकत नव्हते. ते स्वतः रंगाने काळे होते आणि त्यांचे स्टुडंट्स मात्र व्हाईट होते. आणि म्हणून कॉन्फ्लिक्ट बिटवीन ब्लॅक अँड व्हाईट गोज ऑन इन हिज माइंड. आता या जो संघर्ष होता हा त्यांच्या मनामध्ये देखील होताच. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट आउट रफली अँड इज एम्बॅरेस टाईम अगेन. while working as a teacher, he has some bad experiences in that school. It was a embarrassing experience for him. आता ज्या वेळेला त्यांनी शिकवणं सुरू केलं त्यावेळेला त्यांच्यासाठी हा एक लज्जास्पद किंवा अत्यंत अपमानित करणारा अशी वेळ होती. कारण साहजिकच आहे, जिथे आपण काम करतो तिथे आपल्याला समाधान मिळणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. आपण त्या लोकांमध्ये आहोत हे आपल्याला कळत असतं, परंतु ते लोक आपल्याला स्वीकारायला तयार नसतात आणि म्हणून इतर लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. आणि म्हणून त्यांच्यासाठी हा अत्यंत अपमानित करणारा क्षण होता ज्यावेळेला त्यांनी तिथे शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला. ही कन्सिडर्स ही स्टुडंट डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड अँड मिच्युअस, व्हाईल ही स्टुडंट कन्सिडर हिम टू बी ॲन ॲरोगंट आउटसाइडर अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. Here is a real contradiction, because Mr. Braithwaite considered his student disrespectful, ill-mannered and mischievous, while his student considered him to be an arrogant outsider unfamiliar with the social environment in which they have grown up. बघा आता या ठिकाणी झालं काय, ज्यावेळेला त्यांनी शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागलं. आता हे ब्रेथवेट त्यांच्या विद्यार्थी कसे वाटले त्यांना? डिसरिस्पेक्टफुल, अनादर करणारे. कारण आपण पाहिलं आधी त्या शाळेमधले जे विद्यार्थी होते ते सगळे कसे होते? इतर शाळांनी नाकारलेले, म्हणजे अत्यंत ज्यांना आपण रिटोड म्हणतो आपल्या गावरानी भाषेमध्ये, अत्यंत रिटोड प्रकारचे ते पोरं होते. अनादर करणारे विद्यार्थी ते होते. इल मॅनर्ड, कुठल्याही प्रकारचे मॅनरिझम पाळता त्यांना येत नव्हते. अत्यंत बेशिस्त अँड मिच्युअस, आणि ते जे विद्यार्थी होते ते खोडकर होते, इल मॅनर्ड होते, अनादर करणारे होते असं या शिक्षकांना आढळलं. परंतु याच्या उलट व्हायचं वर्षा त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षक कसे वाटायचे? आता शिक्षकांना विद्यार्थी डिसरिस्पेक्टफुल, इन मॅनर्ड आणि मिच्युअस वाटायचे, खोडकर वाटायचे. परंतु विद्यार्थ्यांना शिक्षक कसे वाटायचे? ॲरोगंट आउटसायडर, बाहेरचा कुणीतरी अवुद्धत माणूस आहे असं विद्यार्थी त्या शिक्षकांविषयी विचार करायचे. अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. विद्यार्थ्यांना असं वाटायचं की हा माणूस काही आपल्यातला नाही, कारण विद्यार्थी गोऱ्या रंगाचे होते, व्हाईट रंगाचे होते आणि त्यांचे शिक्षक मात्र काळ्या रंगाचे होते. अँड दॅट टसल गोज ऑन इन द माइंड ऑफ बोथ टीचर अँड स्टुडंट. आणि म्हणून विद्यार्थ्यांना असं वाटायचं की हा कुणीतरी बाहेरचा उद्धट असा माणूस आहे. अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. पुन्हा त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी भावना होती की ज्या सामाजिक वातावरणामध्ये आपण लहानचे मोठं झालेलो आहेत त्या वातावरणाशी अनफॅमिलियर, म्हणजे आपल्या सामाजिक वातावरणाशी निगडीत हा माणूस नाही, कुणीतरी बाहेरचा उद्धट माणूस आहे असा विचार त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये यायचा. द स्टुडंट्स हॅरॅस हिम फ्रॉम डे वन. अत्यंत पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर, युझिंग फाऊल लँग्वेज अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकांविषयी एक पूर्वग्रह दृष्टिकोन होता की हा माणूस काही, जो माणूस आपल्याला शिकवतो आहे तो शिक्षक आपल्यातला नाही, कुठेतरी आपल्या आपण वेगळ्या सामाजिक वातावरणामध्ये वाढलेलो, हा व्यक्ती म्हणजे आपले शिक्षक वेगळ्या सामाजिक वातावरणामधले आहेत. आणि म्हणून एकमेकांविषयी अनादर, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकांच्या बाबतीमध्ये अनादर होता. आणि म्हणून मग पहिल्या दिवसापासून ज्यावेळेला ते लेक्चर त्यांनी स्टार्ट करायचे त्यावेळेला विद्यार्थी पहिल्या दिवसापासून त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. आणि त्रास देताना काय करायचे? ते स्लॅमिंग देअर डेस्क, ज्या बेंचवर विद्यार्थी बसायचे, ज्या बाकावर विद्यार्थी बसायचे ते बाक ते वाजवायचे, बेंचेस वाजवायचे लेक्चर सुरू झाल्यानंतर. त्याच्यानंतर फाऊल लँग्वेज, अत्यंत वाईट भाषेचा वापर ते करायचे, म्हणजे अत्यंत वाईट साईड त्या ठिकाणी विद्यार्थी बोलायचे. अँड बलिंग मीन्स इनह्युमिलिएट, बलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट, मोठ्या प्रमाणात त्यांचा ते अपमान करायचे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या
की जसं एखादा नवीन शिक्षक आपल्या वर्गावर येतो आणि आपल्याला असं वाटतं की याची मजा घेण्याचा मूळ जसा विद्यार्थ्यांचा असतो, तसं यांच्या मनामध्ये तर ऑलरेडी प्रेज्युडाईस होताच की हा काळा आपण गोरे, आणि म्हणून अगदी पहिल्या दिवसाच्या लेक्चरपासून त्या माणसाला, त्या शिक्षकाला त्रास देणं यांनी सुरू केलं. मग बेंच वाजवणं लेक्चरच्या दरम्यान, अत्यंत वाईट भाषेचा वापर करणं, त्यांना अपमानित करणं मोठ्या प्रमाणात, हे उद्योगधंदे मुलांचे चालू झाले. Even the girl student do not spare a moment to harass Braithwaite. Boys as well as girls both were responsible to harass the teacher. आता या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की फक्त विद्यार्थीच त्रास द्यायचे का? तर नाही, मुलींनी देखील असा एकही क्षण सोडला नाही की ज्या वेळेला त्यांनी शिक्षकांना त्रास दिला नाही. म्हणजे जेवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षकांना त्रास देत होते आपल्या ब्रेथवेट सरांना, तेवढ्याच प्रमाणात हे मुली देखील त्यांना त्रास देत होत्या. हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्याच्यानंतर इन अ रिॲक्शन टू दॅट ब्रेथवेट व्हर्बली स्कोल्ड्स द गर्ल्स फॉर ॲक्टिंग इन ॲन अनलेडीलाईक मॅनर अँड बिईंग unruly in the class. As a teacher, it is the duty of a teacher to scold the student for their misbehavior. He cannot do more than that. आता शिक्षकांना त्रास व्हायला लागला. आता साहजिकच कुठल्याही शिक्षकांची अपेक्षा जी असते ना, ती काय असते की माझं लेक्चर स्टार्ट झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी फक्त जर मनामध्ये काही शंका असल्या तर निमूटपणे उभं राहून त्यांनी ते आपल्याला विचाराव्या. परंतु इथे मात्र यांना वेगळाच अनुभव आला की विद्यार्थी काही केल्या गप्प बसत नव्हते. विद्यार्थी तसंच विद्यार्थिनी दोघंही पुढाकार त्यांना चिडवण्यामध्ये, त्यांना अपमानित करण्यामध्ये घेत होते. आणि म्हणून मग रागवायचे, ब्रेथवेट त्यांना रागवायचे. कारण त्यांना मुलींना ते सांगायचे की ठीक आहे, मुलांचा एक वेळ मी समजू शकतो, परंतु तुम्ही तर मुली आहात. आणि म्हणून मुली, जसं आपल्याकडे नेहमीचा अनुभव की आपण मुलींना बोलतो की मुलीच्या जातीला हे शोभत नाही, मुलींनी असं वागू नये, मुलांचा आम्ही एक वेळ समजू शकतो, असं जर आपल्याला एक सामान्य वर्गातही पाहायला मिळतं. तेच चित्र त्या ब्रेथवेट सरांच्या वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मुलींना ते रागवायचे, मुलांना मात्र ते आतापर्यंत काही बोलत नव्हते. वेन ही अंडरस्टँड दॅट his outburst has got gain him any respect and cooperation from the students, he changes his teaching and handling tactics and he decides to interact with them as though they are adults and respectable persons. At the beginning, Mr. Braithwaite tried to scold all the students. But after doing that, he finds that there is no use of scolding the students, and then he has to change his tactics to get the peace in the classroom. आता ज्या वेळेला ब्रेथवेट सरांच्या लक्षात आलं की आपण विद्यार्थ्यांना रागवतोय, त्यांना आपण झापतोय, एवढं करूनही आपल्याला वर्गामध्ये शांतता प्रस्थापित करता येत नाही किंवा मुलं काही आपल्या कंट्रोलमध्ये येत नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण काय केलं पाहिजे, तर आपली शिकवण्याची जी पद्धती आहे किंवा विद्यार्थ्यांशी वागण्याची जी पद्धती आहे, आपण स्वतःमध्ये बदल करूया. कारण काय होतं की आपण सांगून पाहतो समोरच्याला की बाबा तू बदल, परंतु एकदा दोनदा तीनदा माणूस सांगतो आणि सांगून झाल्यानंतर तो म्हणतो की ठीक आहे, आपण जगामध्ये बदल घडवू शकत नाही, परंतु किमान स्वतःमध्ये तर आपण बदल घडवू शकतो. आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं की आता या विद्यार्थ्यांना बोलून काही उपयोग नाही, आणि म्हणून आपणच आता विद्यार्थ्यांची शिकवण्याची पद्धती बदलवूया, त्यांच्याशी वागण्याची पद्धती बदलवूया आणि त्यांच्याशी अशा पद्धतीनं आपण वागूया की जणू काही ते खूप मोठे विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत आणि अत्यंत आदरणीय असे ते व्यक्ती आहेत, असं समजूनच ते शिक्षक विद्यार्थ्यांशी वागायला लागले. म्हणजेच या ठिकाणी बघा, शिक्षकाचा दृष्टिकोन असा होता की आपण विद्यार्थ्यांशी चांगलं वागायला पाहिजे. विद्यार्थ्यांचा म्हणजे विद्यार्थी शिक्षकांना अपमानित करायचे, परंतु शिक्षकांनी आता ठरवलं की विद्यार्थ्यांना रागवून काही उपयोग नाही, यांचा आदर आपण करायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी रागवणं बंद केलं, विद्यार्थ्यांवर चिडणं बंद केलं. म्हणजे विद्यार्थ्यांना तर ते काही बदलवू शकलं नाही, परंतु स्वतःमध्ये मात्र त्यांनी त्या ठिकाणी बदल घडवल्याचं आपल्या लक्षात येतं. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर टू ॲज मिस अँड दॅट
हिज स्टुडंट कॉल हिम सर. हां, बघा आता त्यांनी स्वतःमध्ये काय बदल केले की प्रत्येक मुलीशी बोलत असताना आरेकारेची भाषा न वापरला, अगतुगची भाषा न वापरता प्रत्येक मुलीला त्याआधी काय म्हणायचे, मिस. मिस या शब्दाचा वापर मुलींच्या बाबतीमध्ये ते करायला लागले. आणि आणि मग त्याचे विद्यार्थी देखील त्यांना काय म्हणायला लागले, सर म्हणायला लागले. म्हणजे बघा, एक आपणही थोडंसं शिकण्यासारखं आहे की इतरांमध्ये बदल व्हावा असं आपल्याला जर वाटत असेल तर सर्वप्रथम आपण स्वतःमध्ये बदल त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून यांनी ठरवलं होतं की आता विद्यार्थ्यांशी आपण चांगलं वागायचं, विद्यार्थ्यांना समजेल अशाच भाषेमध्ये आपण बोलायचं, विद्यार्थ्यांना रागवायचं नाही. आणि म्हणून स्वतःमध्ये पहिली सुधारणा त्यांनी केली की मुलींशी ज्यावेळेला ते बोलायचे त्यावेळेला मिस या शब्दाचा वापर ते करायचे. आणि मग ज्यावेळेला ते मिस शब्दाचा वापर करायला लागले मुलींशी बोलताना त्यावेळेला विद्यार्थ्यांनी देखील त्यांना सर म्हणायला सुरुवात केली. इट मीन्स दॅट इट वॉज अ पॉझिटिव्ह रिझल्ट. ह्या एक सकारात्मक असा परिणाम त्यांना आता जाणवायला लागलेला होता. ॲट फर्स्ट द स्टुडंट फाइंड धिस लेवल ऑफ डिफेन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी. हाऊएव्हर दे कम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स, कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स वन अनदर. आता सुरुवातीला हा जो सकारात्मक बदल झाला हा विद्यार्थ्यांना थोडासा ऑड वाटला की अरे ज्या माणसाचा आपण तिरस्कार करतो तो तर आता चांगलं वातावरण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. परंतु थोडंसं वाईट वाटायचं विद्यार्थ्यांना की हे काही बरोबर नाही. परंतु नंतर मात्र त्यांच्याला असं लक्षात आलं की शिक्षकांनी आपला दृष्टिकोन बदलवलेला आहे. एकमेकांच्या बाबतीमध्ये त्यांचा बदल म्हणजे शिक्षकांचाही दृष्टिकोन बदलला, विद्यार्थ्यांकडे पाहायचा, विद्यार्थ्यांचाही शिक्षकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर त्यांचा एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही फारसा चांगला नव्हता. शिक्षकांना असं वाटायचं की हे इल मॅनर्ड आहेत, बेशिस्त विद्यार्थी आहेत, यांना कुठले मॅनर नाही, अत्यंत डिफॉल्टर असे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना असं वाटायचं की ज्या सामाजिक वातावरणामध्ये आपण वाढलो आहोत, लहानचे मोठे झालेलो आहोत, त्या वातावरणाच्या लायकीचा हा माणूस नाही. म्हणजेच नंतर मात्र जसजसं स्वतःमध्ये बदल शिक्षक करत गेले तसतसं संपूर्ण वर्गामध्ये एक सकारात्मक असा परिणाम त्या ठिकाणी जाणवायला लागला. This marks the success of Braithwaite in handling the students in a very amicable way. Amicable means admirable way. आणि शिक्षकांच्या लक्षात आलं की अरे जेव्हापासून आपण विद्यार्थ्यांशी चांगलं वागायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून विद्यार्थ्यांमध्ये एक सकारात्मक बदल आपल्याला जाणवत आहेत. हे पाहिल्यानंतर स्वतः आपण काहीतरी यश मिळवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत किंवा काहीतरी चांगला परिणाम निर्माण करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत याची जाणीव त्या शिक्षकांना झाली. टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर he takes them on field trips and excursions to museum and theaters. To everyone's surprise, many of the students have never been. बघा आता कुठेतरी विद्यार्थी सुसंस्कृत व्हावे. बिकॉज ब्रेथवेट वॉन्ट्स दॅट his students should be well cultured, well educated, and that's why for a change he arranges some excursions. Excursion means journey, outside journey. Again he arranges some trips which were unknown to the students. आता या शिक्षकांना असं वाटतं की कुठेतरी सांस्कृतिक पायाभरणी या विद्यार्थ्यांची व्हावी, कुठेतरी सुसंस्कृतपणा या विद्यार्थ्यांमध्ये यावा, म्हणून मग त्यांनी बाहेरच्या वातावरणामध्ये वर्गात तर ते शिकवायचे परंतु त्यांनी ट्रिपचं आयोजन करणं सुरू केलं. कुठेतरी बाहेर म्युझियम असेल किंवा थिएटर असतील इथे त्यांनी जायला सुरुवात केली. म्हणजे वर्गातल्या शिक्षणासोबतच बाहेरच्या जगाची देखील यांना ओळख झाली पाहिजे. कारण जोपर्यंत माणूस बाहेरच्या जगामध्ये वावरत नाही तोपर्यंत तो शिकतो, वर्गामध्ये माणूस शिकतो परंतु सुसंस्कृत होणं, माणूस नुसता सुशिक्षित असून चालत नाही तर तो सुसंस्कृत असला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण बाहेरच्या जगामध्ये पडत नाही तोपर्यंत आपण सुसंस्कृत होऊ शकत नाही, हे मत होतं आपल्या ब्रेथवेट सरांचं. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की केवळ वर्गातलं शिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये फारसे बदल काही घडवता आपल्याला येणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर बाहेर ट्रिपचं आयोजन करायला लागले, थिएटरला भेटी द्यायला लागले, म्युझियममध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जायला लागले. आणि हे पाहिल्यानंतर कारण अशा अनुभव विद्यार्थ्यांना पूर्वी नव्हते. पूर्वीचे जे शिक्षक होते त्यांच्यावरचे ते त्यांना बाहेरचं म्हणजे ट्रिपचं वगैरे आयोजन करत नव्हते. आणि हे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना देखील आश्चर्य, कुतूहल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देखील निर्माण झालं.
अ व्हाईट फिमेल टीचर गिलियन ब्लंचार्ड अकंपनीज द क्लास ऑन दॅट एक्सर्शन. आणि बघा आपले हे ब्रेथवेट सर तर होतेच, परंतु एक गौरवर्णीय फिमेल टीचर म्हणजे स्त्री शिक्षिका होती आणि तिचं नाव होतं गिलियन ब्लंचार्ड. ही देखील विद्यार्थ्यांसोबत प्रवासाला, म्हणजे आपले ब्रेथवेट सर असतील, त्या गिलियन ब्लंचार्ड मॅडम असतील, हे देखील ट्रिपवर त्यांच्यासोबत जायला लागल्या. धिस मार्क्स द बिगिन ऑफ अ फ्रेंडशिप बिटवीन ब्लंचार्ड अँड ब्रेथवेट. आणि मग असंच बाहेरचे दौरे ते काढायला लागले, बाहेरच्या ट्रिपांचं आयोजन ते करायला लागले. सरांसोबत विद्यार्थी असायचे, त्याच्यानंतर या ब्लंचार्ड नावाच्या मॅडम असायच्या. आणि मग या प्रसंगांच्या माध्यमातून त्या मिस ब्लंचार्ड आणि आपले ब्रेथवेट, त्या ब्लंचार्ड नावाच्या मॅडम आणि आपले ब्रेथवेट सर यांच्यामध्ये एक मैत्रीचं नातं त्या ठिकाणी निर्माण झालं. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट इज टेस्टेड मेनी अ टाईम. बघा आता हा नेहमीचाच अनुभव आहे. आपल्यालाही ते अनुभव येतात की जसं शिक्षकांचं विद्यार्थ्यांकडे बारीक लक्ष असतं, तसं मित्रांनो विद्यार्थ्यांचं देखील शिक्षकांकडे बारीक लक्ष असतं. आणि म्हणून मिस्टर ब्रेथवेट आणि त्या मॅडम कोणत्या ब्लंचार्ड यांच्यामध्ये जे काही नातेसंबंध होते, त्यांच्या नातेसंबंधांना देखील त्या ठिकाणी टेस्ट विद्यार्थ्यांनी केलं की यांच्यामध्ये ॲक्च्युली स्टुडंट्स वर सस्पेक्टेड दॅट इफ देर इज अ लव्ह रिलेशनशिप बिटवीन दिस टू ऑर जस्ट अ फ्रेंडशिप. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांनी देखील परीक्षा घ्यायला लागली त्यांची की आपले सर आणि त्या ज्या मॅडम आहेत ब्लंचार्ड नावाच्या, यांच्यामध्ये नेमकी कोणत्या प्रकारचे रिलेशनशिप आहेत. म्हणजे काळाच्या कसोटीला त्यांना त्यातून जावं लागलं. Although his students frequently disappoint and hurt him, he learns no forgive them. The students constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. आता विद्यार्थ्यांनी जरी आता सुरुवातीचं बघा त्या ठिकाणी वातावरण होतं की विद्यार्थी त्यांना नाराज करायचे, त्यांना दुखवायचे, परंतु हे शिक्षक मात्र त्यांना माफच करायचे. कारण ज्यावेळेला त्यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये विद्यार्थी त्यांना अपमानित करायचे, काही तर त्यांना शिवीगाळही करायचे. अत्यंत वाईट असा अनुभव त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतला होता. परंतु हे मात्र काय करायचे, शिक्षक कुठलीही शिक्षा त्यांना न करता माफच करायला लागले. जाऊ द्या, विद्यार्थ्यांकडे ते थोडंसं त्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करायला लागले. द स्टुडंट कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी, एम्पथी अँड नॉलेज. आणि नंतर मात्र कारण एक पॉझिटिव्ह रिझल्ट आता दिसायला लागला की जे विद्यार्थी सुरुवातीला उनाड वाटायचे, डिसरिस्पेक्टफुल वाटायचे, चीटर वाटायचे, तेच विद्यार्थी आता आपल्या त्या मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता, एम्पथी म्हणजेच ज्याला आपण सिंपथी म्हणतो, सहानुभूती, अँड नॉलेज, ज्ञानाच्या बाबतीत, सहानुभूतीच्या बाबतीत, त्यांच्या परिपक्वतेच्या बाबतीत शिक्षकांना देखील आश्चर्य वाटायला लागलं. कारण जसजसे दिवस जात होते तसतसे शिक्षकांना असं वाटायला लागलं की आपण विद्यार्थ्यांना माफ करतो, विद्यार्थ्यांच्या वाईट गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो, परंतु जे विद्यार्थी आपल्याला सुरुवातीला दुखवायचे ते विद्यार्थी ज्ञानी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सहानुभूती आपल्याविषयी, हे परिपक्व असे विद्यार्थी आहेत. म्हणजे असा एक सकारात्मक विचार शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाला. म्हणजेच आता या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो देअर वेअर म्युच्युअल अंडरस्टँडिंग बिटवीन टीचर अँड स्टुडंट्स. And as far as this point is considered, we can say that that might be the major theme of the novel, relationship between teacher and students. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधले नातेसंबंध ही देखील आपल्या या कादंबरीचा आशय होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. आधीचंच पाहिलं, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये चांगले संबंध नव्हते, त्यांच्या मनामध्ये प्रेज्युडाईस होते, पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन होते. अँड फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू वी कॅन से दॅट प्रेज्युडाईस इज द मेजर थीम ऑफ द नॉवेल ऑर रॅसिझम. आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी वंशवाद. रॅसिझम इज द फर्स्ट थीम, prejudice is another theme, and now if we consider this point which is going now, we can say that relationship between teacher and student is also become one of the major theme of the novel. So विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतचं जे कादंबरीचं म्हणजे समरी आपण पाहत आलो, त्यावरून आपण असं म्हणू शकतो की सुरुवातीला वंशवाद दाखवलेला आहे,
म्हणून वंशवाद ही एक महत्त्वाचा आशय आपल्या कादंबरीचा होऊ शकतो, थीम होऊ शकते. त्याच्यानंतर एक शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध जर आपण बघितलं फारसे चांगले नव्हते. एकमेकांच्या बाबतीत एकमेकांच्या मनामध्ये पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन होते. फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू वी कॅन से दॅट प्रेज्युडाईस इज द अनदर थीम. पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन हा एक महत्त्वाचा आशय या कादंबरीचा होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आता हे जर आपण मैत्रीपूर्ण संबंध त्यांच्यामध्ये निर्माण झाले आणि त्यावरून आपण असं म्हणू शकतो की रिलेशनशिप बिटवीन टीचर अँड स्टुडंट इज ऑल्सो वन ऑफ द मेजर थीम्स ऑफ द नॉवेल. म्हणजेच आतापर्यंत 3 थीम्स आपल्या डोळ्यापुढे यायला पाहिजे. पहिलं म्हणजे रॅसिझम, वंशवाद, दुसरं म्हणजे प्रेज्युडाईज, पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन, आणि तिसरं म्हणजे द रिलेशनशिप बिटवीन टीचर अँड स्टुडंट्स, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये असलेले नातेसंबंध. Another facet of the story which greatly affects its narrative is the heavy history of colonialism. फॅसेट मीन्स पार्ट. दुसरा एक भाग आपल्या कादंबरीचा असा आहे की जो आपल्या नॅरेटिव्हवर, कथनशैलीवर परिणाम करतो, तो म्हणजे कोणता? हिस्ट्री ऑफ कोलोनियलिझम. विस्तारवाद, कोलोनियलिझम म्हणजे साम्राज्यवाद किंवा ज्याला आपण म्हणतो वसाहतवादाचा इतिहास. कारण आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश लोक ज्यावेळेला भारताला त्यावेळेला त्यांनी वसाहती स्थापन केल्या, तशाच वसाहती, आणि म्हणून या वसाहतींचा जो काही इतिहास होता त्याचा देखील परिणाम आपल्याला नंतरच्या नॅरेटिव्हमध्ये जाणवतो. इट्स डार्क कॉन्सिक्वेन्सेस, मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा दॅट इन्क्रीज ब्रेथवेट्स हार्टेड अँड व्राथ फॉर ब्रिटिश. बघा आता ह्या वसाहतवादाचा इतिहास असेल किंवा त्या कोलोनियलिझमचे झालेले कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम, वसाहतवादाचे झालेले परिणाम असतील किंवा शारीरिक आणि मानसिक गोंधळ असेल, या सगळ्या गोष्टींमुळे ब्रिटिशांच्या बाबतीत एक प्रकारचा व्राथ मीन्स अँगर, हेट्रेड मीन्स तिरस्कार, हेट म्हणतो आपण. आणि म्हणून वसाहतवादाचे झालेले परिणाम, त्याच्यामुळे शारीरिक मानसिक होणारा त्या शिक्षकांचा गोंधळ, या गोष्टींमुळे ब्रिटिशांच्या बाबतीमध्ये सरांच्या मनामध्ये कुठेतरी आपल्याला एक प्रकारचा व्राथ म्हणजे अँगर, राग दिसून येतो, तिरस्कार दिसून येतो. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रेजुडिशियल इफेक्ट्स ऑफ कोलोनियलिझम व्हाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड. आणि त्यांना, या शिक्षकांना कॉन्स्टंटली म्हणजे सारखं जाणवत असतं की दुसऱ्या महायुद्धानंतरचं जे काही इंग्लंड आहे, त्या इंग्लंडवर त्यांना काय जाणवायला लागलं? प्रेज्युडायसिकल इफेक्ट्स ऑफ कोलोनियलिझम, वसाहतवादामुळेच पूर्वग्रह. कारण ह्या ज्या छोट्या वसाहती त्यांनी स्थापन केल्या, अमुक वसाहत अमुक लोकांची, ढमुक वसाहत. बघा आपल्याकडे ज्या वेळेला आता साधारणपणे पूर्वी कॉलन्या नव्हत्या, सगळे लोक एकत्रित नांदायचे, त्यावेळेला कुठलाही जातीयवाद किंवा कास्टिझम त्यावेळेला आपल्याला जाणवत नव्हतं. परंतु आता जर आपण बघितलं तर ते वसाहतवाद आणि त्याचेच परिणाम, या गोष्टी सगळ्या आपल्याला जाणवतात. आणि शिक्षकांनाही असं वाटलं की जे काही आपल्याला हे कास्टिझम वगैरे जाणवतं आहे किंवा रॅसिझम जाणवतं, हा म्हणजे वसाहतवादाचाच परिणाम आहे, हे त्यांच्या लक्षात त्या ठिकाणी आलं. अँड these निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि हे जे सगळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे जे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस, नकारात्मक त्यांना जे अनुभव आले नेहमी, त्यातूनच त्यांची विचारशैली आणि त्यांची कृतीशैली अफेक्ट झालेली आहे किंवा त्याला एक प्रकारचा आकार मिळाला आहे. साहजिकच आहे, माणसाला जसे जीवनामध्ये अनुभव येतात तसाच माणूस घडतो. ब्रेथवेट साहेबांच्या बाबतीमध्ये किंवा ब्रेथवेट सरांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, त्यांना आलेले अनुभव काही फारसे चांगले नव्हते आणि म्हणून मग त्यातूनच ते घडत गेले आणि त्याच्यावर, त्यांच्या मनावर कुठेतरी आपल्याला एक खोलवर असा परिणाम या वसाहतवादाचा झालेला दिसून येतो. ब्रेथवेट इज सरप्राईज अँड शॉक बाय द कंडिशन्स इन विच दिस स्टुडंट लिव्ह अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रूआउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. ब्रेथवेट सरांना आश्चर्य वाटलं, एक प्रकारचा धक्का त्यांना बसला. कशाचा? द कंडिशन इन विच दिस स्टुडंट लिव्ह. ज्या वातावरणामध्ये, ज्या सामाजिक वातावरणामध्ये, ज्या सांस्कृतिक वातावरणामध्ये हे विद्यार्थी राहत होते, ते वातावरण पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा, शारीरिक गोंधळ,
ऑफ द वॉर. कारण आपल्याला माहिती आहे की युद्धानंतरची जी पिढी होती ती कुठेतरी कुपोषित प्रकारची पिढी होती. जसं आपण पाहतो आहे किंवा आपल्याला आता अनुभव येत आहे की कोविड-19 नंतर कोविडची जी काही लाट आली त्याच्यानंतर जन्माला आलेल्या बाळांवर त्याचाही परिणाम जाणवतो. तसंच हे जे पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, या महायुद्धांचा परिणाम जसं आपल्याला माहिती आहे की जापानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये जे काही बॉम्बस्फोट करण्यात आले त्याच्यानंतर जी मुलं निर्माण झाली किंवा जन्माला आली त्यांच्यावर एक शारीरिक गोंधळ किंवा शारीरिक परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच हे सर विचार करायला लागले की हे जे विद्यार्थी आपल्याला उद्धट वाटायचे आता जरी आपल्याला ते सुधारलेले वाटत असले परंतु हा सगळा परिणाम वसाहतवादाचा होता. 2 महायुद्ध त्याच्यामध्ये झाली त्याचा परिणाम होता आणि म्हणून या विद्यार्थ्यांना बोलण्यामध्ये काही अर्थ नाही कारण त्यांची परिस्थितीच त्यांना असं घडवण्यामध्ये जबाबदार आहे याची जाणीव त्या ठिकाणी शिक्षकांना झाली. माय स्टुडंट्स, नाव आय हॅव completed short summary of the novel and during our next period I would like to teach you themes of the novel. I would like to discuss about the themes of the novel. I hope that you have enjoyed today's lecture. Have a good day. Thank you very much.